तुम्हाला ही फ्लॅट घ्यायचा आहे का आणि तुमचं मन प्रचंड गोंधळलंय. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि नमस्कार, मी जितेंद्र. आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आम्ही आमचा हा जो 3 BHK फ्लॅट बुक केलेला आहे तो बुक करण्याआधी, फ्लॅट घेण्याआधी कोणकोणती काळजी घेतली किंवा कोणकोणता विचार केला किंवा इन जनरलच आपण सर्वांनीच मेट्रो सिटीजमध्ये फ्लॅट घेत असताना एरिया कसा निवडावा, फायनान्सचं मॅनेजमेंट कसं करावं, त्याचबरोबर कागदपत्रांची जी काही यादी लिस्ट असते किंवा तपासणी असते ती सगळी कशी करावी, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपण बोलूया फायनान्स बद्दल. आता लाखो रुपयांचं लोन घेण्यापूर्वी आपल्याला आधी EMI आपला किती जाणार आहे, लोन आपण किती वर्षांसाठी घेणार आहोत, आपला जो घर खर्च आहे किंवा जर अंडर कन्स्ट्रक्शन असेल, तुम्ही जर अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये बुकिंग करत असाल तर तुमचं भाडंही जाणार आहे आणि तुमचा EMI सुद्धा लगेच तुम्ही चालू करून घ्यावा असं आम्ही प्रेफर करू की नंतर EMI चालू करण्यापेक्षा आधीच पहिल्यापासूनच तो सुरू करून घ्यावा. या रीतीने तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन केलं पाहिजे. ज्यावेळी आम्ही फ्लॅट बुक करणार होतो त्यावेळेला सर्वात आधी आम्ही लिस्ट काढली होती. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे EMI जर आपली फ्लॅटची अमाऊंट एवढी असेल तर EMI इतका इतका जाईल, भाडं इतकं जाईल, किराणा असेल किंवा मेडचं जे काही त्यांचं सॅलरी असेल, गावाकडचा देण्याचा जो काही खर्च असेल किंवा पेट्रोल, लाईट बिल, जे काही सगळं अगदी छोट्यातली छोटी गोष्ट, मोबाईल रिचार्ज पासून जर तुम्हाला फिरायला कुठे जायचं असेल महिन्याभरामध्ये 2 वेळेला किंवा 3 वेळेला, हॉटेलिंग करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची यादी आम्ही काढली होती आणि तो व्यवस्थित सगळा हिशोब केला की आपल्या हातामध्ये पैसे राहतात किती आणि कशा पद्धतीने आपल्या सॅलरीमध्ये हे सगळं मॅनेज होणार आहे का. तर थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे आपल्या लाईफस्टाईल जे आता सध्या चालू आहे त्याच्यावरती इतका इम्पॅक्ट न होता, बर्डन न होता, थिंग्स कसे मॅनेज होतील ते बघून आपल्याला म्हणजे हे करावं लागेल. लाईक आपलं बजेट ठरवावं लागेल, कितपत आपण फ्लॅट घ्यायचा आहे, त्यानंतर त्याची EMI म्हणा, प्लस बँकेकडून लोन आपल्याला किती काढावं लागेल, जे डाऊन पेमेंट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 10 ते 15% आपल्याला डाऊन पेमेंट करावा लागतो, तो फंड आपल्याला मॅनेज आता सध्या होतोय काय, या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मग आपण म्हणजे ही सगळी सर्वात महत्त्वाची पायरी ही आहे, कारण या सगळ्या गोष्टीचं मग आपण कॅल्क्युलेशन करून मगच आपण फ्लॅट बघण्यासाठी बाहेर पडावं, जेणेकरून आपलं डिसिजन लवकर होण्यासाठी मदत होते. बरोबर. मग तुम्हाला इथं 10 वर्षांचं लोन घेतलं तर EMI किती बसेल, त्यानुसार तुमचा घर खर्च काढा. 15 वर्षांचा लोन घेतलं तर किती EMI बसेल, त्यानुसार तुमचा घर खर्च काढा. ऑनेस्टली सांगायचं झालं तर डाऊन पेमेंटच्या वेळेला आमच्याकडे काहीच रक्कम नव्हती, कारण नुकतीच आता एप्रिलमध्ये आमच्या लग्नाला 5 वर्ष होती आणि लग्नाच्या वेळी जी काही सेव्हिंग्स होती ती खर्च झाली होती लग्नाच्या खर्चामध्ये आणि त्यानंतर मग जे काही साठवलेले पैसे होते त्यामध्ये आम्ही गाडी घेतली. आमचा फ्लॅटचा काहीच प्लॅन नव्हता त्यामुळे आम्ही गाडी घेतली. आम्ही एके ठिकाणी जागा घेतली त्यामुळे आमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी काहीच पैसे नव्हते. तर त्यावेळेला आम्ही आईने, माझ्या मावशी काकांनी, मामांनी, पप्पांनी वगैरे मदत केली आणि मग त्यातून आम्ही डाऊन पेमेंट केलं आणि जवळजवळ 7 ते 8 महिन्यामध्ये आम्ही जे काही डाऊन पेमेंटची मदत घेतली होती ती आम्ही प्लॅनच असा केला की 7 ते 8 महिन्यामध्ये आपल्याला ही जी मदत घेतलेली आहे याची परतफेड करायची आहे, करता येईल. त्यानुसारच आम्ही सगळा प्लॅन आखला. थोडंसं स्ट्रिक्ट राहून आम्ही फायनान्स सगळं मॅनेज केलं. तर त्याचसोबत आम्ही थोडे आमचे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले होते, ती अमाऊंट सुद्धा आम्ही घेतली. प्लस PF पेन्शन फंडमध्ये आता आपण सगळे कॉर्पोरेटमध्ये जॉब करतो तर आपला PF पण जमा होत असते, तो त्यातून सगळी रक्कम तर तुम्हाला काढता येत नाही, पण जर तुम्ही PF खूपच लवकर चालू करून घेतला असाल, म्हणजे तुमची फर्स्ट कंपनीपासूनच PF जर असेल तर आणखी उत्तम, कारण तुमची फंड थोडेफार कॉर्पस जे जमा झालेले असतात ते बऱ्यापैकी तुमच्या मदतीला येतात आणि त्यातून थोडीशी रक्कम गव्हर्नमेंटच्या रूलनुसार आपण सगळी काढता येत नाही, थोडी आपण काढू शकतो. सो त्याचा पण आपल्याला म्हणजे आम्ही हे केलेलं आहे. त्यामुळे डाऊन पेमेंटसाठी आम्हाला आमचे एक 3-4 लाख किंवा मॅक्झिमम 5 लाख आम्ही असे फंड प्लस म्युच्युअल फंडमधून हे करू शकलो, अरेंजमेंट करू शकलो. आणि जे PF असतं आपलं
तर तुमचं एज काय आहे त्यानुसार पीएफ मधून पैसे तुम्ही किती काढले पाहिजेत याचा थोडा विचार करा. अगदीच तुमची सुरुवात असेल तर तुम्ही पीएफ मधून सगळीच रक्कम न न घेता घेता अगदी थोडीफार, म्हणजे जितके आमचे पेन्शन फंड मध्ये पैसे साठले होते त्यातलं अगदीच आपण 10%च काढून 20% 10-20%च काढून घेतले. सगळा फंड आम्ही काढलेला नाहीये. तर हे एक थोडं आपण लक्षात घेऊयात, कारण काय होतं, पैसे आहेत निघतायत म्हणून आपण काढतो आणि मग ते पेन्शन फंड पूर्णपणे रिकामं करतो. तर तसं न करता थोडंसं व्यवस्थित मॅनेज करून सगळ्या सगळ्या गोष्टी गोष्टी. होऊ शकतात. सो आता आपण ईएमआयचं बघितलं. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की जिथे आपण फ्लॅट घेणार आहोत, फ्लॅट हे अशी गोष्ट आहे की तुम्हाला लाईफ टाईम त्याच्यासोबत मेंटेनन्स येणार आहे. त्यामुळे जेवढे आपल्याला लागणार आहे ती गोष्टी बघून आणि मेंटेनन्स त्यातला किती असेल साधारणपणे तो एक अंदाज घेऊनच मग फ्लॅट बघण्यासाठी बाहेर पडावं. जेणेकरून काय होतंय, फॉर एक्झाम्पल आता आमच्या बाबतीत असं झालं होतं, आम्ही आधी बँगलोरला होतो, मग पुण्यामध्ये आम्ही ट्रान्सफर होण्याआधी कंपनीने आम्हाला अकोमोडेशन दिलं होतं. ते खूप मोठे म्हणजे बिल्डर पण होते आणि वन ऑफ द लाईक मोठे अपार्टमेंट्स वगैरे होते तिथे. सो आम्ही सहज तिथे ज्यावेळेला आम्ही 3 महिन्यासाठी ॲज अ गेस्ट म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो, कंपनीने अकोमोडेशन दिलं होतं, तेव्हा साधारणपणे आम्हाला लक्षात आलं की ते 7,000 ते 8,000 पर्यंत मेंटेनन्स भरतात. कारण तिथे मल्टिपल सगळे सुविधा होते. फॉर एक्झाम्पल स्विमिंग पूल असेल, जिम असेल, वॉकिंग ट्रॅक होतं, प्लस खेळण्यासाठी वगैरे फुटबॉल कोर्ट भरपूर असे म्हणजे होते. आणि आम्हाला अक्षरशः आठवते की 3 महिन्यात आम्ही त्यातला एकदा म्हणजे एकही कोणत्याही गोष्टीचा आम्हाला उपभोग घेता नाही आला. उपभोग घेता नाही आला याचा अर्थ असा की म्हणजे वेळच आमच्याकडे नव्हता. असं नाही की तिथे रेस्ट्रिक्शन्स होते, आम्ही जाऊ शकत नव्हतो, पण वेळच असा नव्हता. आणि आपल्याला सगळ्यांमध्ये मंडे टू फ्रायडे मध्ये तर आपले जॉबमध्ये जातात आणि बऱ्याच लोकांचे जॉबमध्ये सॅटर्डे सुद्धा त्यांना जावं लागतोय. राहिला प्रश्न आपल्याकडे फक्त संडेचा. त्यामध्ये मग आपल्या घरची भरपूर कामं येतात किंवा मग आठवड्याभरचा थकवा आपण काढण्यासाठी आपण जास्त झोप घेतो. अशा बऱ्याच गोष्टी येतात. त्याच्यामुळे कसं तो मेंटेनन्स तर आपण भरत राहिलाच पाहिजे, पण त्याचा खरोखर आपल्याला उपयोग होतोय का? सो त्यामुळे आम्ही फायनान्स नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात घेतली ती होती मेंटेनन्सची. जेणेकरून आपल्याला कमीत कमी मेंटेनन्स असावा आणि ज्या काही गोष्टी आपल्याला बिल्डर्सकडून दिले जाणार आहेत त्याचा खरोखर आपल्याला उपयोग पण होईल. आणि हे कॉमन मेंटेनन्स सोबत म्हणजे तिकडे लक्ष देण्याबरोबर आपल्याला बिल्डर अजून काय प्रोव्हाइड करतोय. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला आता हे घर म्हणजे जिथं आता आपण सध्या आपण शूट करतोय, हा आमचा 3 BHK फ्लॅट घेण्याआधी आम्ही बिल्डर्सना तेच विचारलं होतं की कॉमन फॅसिलिटी ते काय काय देतात आणि मेंटेनन्सचं वगैरे विचारून घेतलं होतं. सो इथे मेजर जे आम्हाला एवढ्या हायफाय सुविधा त्यांनी नाही दिल्यात, पण जे इसेन्शियल्स आहेत ते बिल्डरने लक्षात घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल वॉकिंग ट्रॅक दिलेला आहे त्यांनी, लहान मुलांना खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया दिलेला आहे आणि त्यानंतर छोटं मंदिर छोटे आहे. टेम्पल दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला म्हणजे ओपन जिम आजकाल तुम्ही बघताय सगळ्याकडे की ओपन जिम जे कॉमनली ॲक्सेसेबल आहेत, इव्हन गव्हर्नमेंटचे पण तुम्ही बघत असाल तसे याच्यामध्ये ओपन जिम्स पण दिलेले आहेत. हे मेजरली 4-5 गोष्टीच त्यांनी फॅसिलिटीमध्ये केलेले आहेत कॉमन फॅसिलिटीमध्ये. पण याच्या व्यतिरिक्त बिल्डरने प्रत्येक फ्लॅटसाठी सेफ्टी डोअर दिलेला आहे, त्यानंतर वॉटर प्युरिफायर दिलेला आहे, इंटरकॉम कॅमेरा वगैरे दिलेला आहे. इन्व्हर्टर दिलेला आहे. प्रत्येक फ्लॅटला त्यांनी इन्व्हर्टर बॅकअप हे स्टँडर्ड पॅकेजमध्येच त्यांनी दिलेलं आहे आणि सोलर सिस्टम पण दिलं आहे. सो ह्या गोष्टी आपल्या बऱ्याच खर्च वाचवतात. कारण आज आपण जरी पुण्यासारख्या किंवा आपल्या मेजर मेट्रो सिटीमध्ये लोड शेडिंग हे जातच असते. सो इन्व्हर्टर हे मस्ट एसेन्शियल आहे. सो त्यामुळे ह्या सगळ्या बेसिक गरजा आपल्याला जे व्हेरी मॅन्डेटरी पण आहेत आणि त्याचे पैसे आपण वाचवू शकतोय. सो त्यामुळे ज्यावेळेला आपण घर घेणार आहे तेव्हा तुम्ही इसेन्शियल हा क्वेश्चन तुमच्या बिल्डरला पण विचारा आणि तुम्ही स्वतःच्या मनाला पण विचारा की अरे बाबा मी जिथे घेतोय तिथे एवढ्या फॅसिलिटी दिल्या जातात, त्याचा खरोखर मला उपयोग घेता येणार आहे का? आणि जर घेता येत असेल तर ऑफकोर्स तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काहीच हरकत नाही. पण जर त्याचा उपभोगच घेणार नसाल तर अननेसेसरी मेंटेनन्स भरण्यात काही म्हणजे हेच नाही, त्यात इट डझंट मेक एनी सेन्स आपण म्हणू शकतो. जर आपलं बजेट असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता, पण आमचा विचार करताय का सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलेलो आहोत आणि आत्ता आमची सुरुवात आहे, तर म्हणून आम्ही अम्युनिटीज वरती जास्त फोकस न करता फ्लॅटचा जो एरिया आहे त्या एरियावरती आणि आपल्याला फ्लॅटमध्ये ज्या काही गोष्टी दिल्या जात आहेत त्यावरती फोकस केला. जो काही लहान मुलांचा खेळण्याचा एरिया आहे त्याचा वापर होतो आणि ते गरजेचंच आहे, त्यामुळे ते एक आम्ही लक्षात घेतलं.
आजूबाजूची जी कॉलनी आहे ती कॉलनी पण छान आहे, त्यामुळे आपण अपार्टमेंटमध्ये जो काही मधला एरिया असणार आहे तिथेही वॉक करू शकतो. त्याचबरोबर बाहेर पडून राऊंड सुद्धा आपण इकडे सुद्धा वॉकिंग करू शकतो. सो तोही आम्ही विचार केला. आणि काय होतं की आपण EMI कडे जास्त लक्ष देतो. EMI नुसार आपण सगळ्या खर्चाचं प्लॅनिंग काढतो आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे आपल्याला मेंटेनन्स द्यायचा आहे आणि हा मेंटेनन्स आपल्याला महिन्याला 5,000, 10,000, 15,000 ही काही ठिकाणी असतो. सो आपल्याला हे परवडणार आहे का, या गोष्टीचा विचार करून अम्युनिटीज कडे लक्ष देऊन त्या पद्धतीने आपण विचार करून पुढचा निर्णय घ्यायला हवा. आणि हे जनरली आपल्याला फ्लॅट घेताना लक्षात येत नाही. फ्लॅट घेतल्यावर मग आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. आणि जेव्हा मेंटेनन्सचा प्रश्न निघतो तेव्हा अपार्टमेंट पण आपण निवडताना असं निवडावं की तिथे भरपूर फ्लॅट्स पण नसतील आणि खूप कमी पण नसतील. कारण फॉर एक्झाम्पल आम्ही घ्यायच्या आधी मला आठवतंय आम्ही वाकडमध्ये सिलेक्ट केलेला होता आणि अगदी तिथे आम्ही जेमतेम 24 फ्लॅट होते. डाऊन बुक करून Even आलो down होतो आम्ही payment पण तो, तिथे आम्ही म्हणजे पूर्ण check डाऊन वगैरे पेमेंट दिला केला होता. नव्हता पण बुक केला बुकिंग होता अमाऊंट देऊन आले फ्लॅट होते. आम्ही. तेव्हा आम्ही तेवढं लक्षात नाही आलं कारण आम्हाला फ्लॅट आवडला आणि आम्हाला खूप मोठी 2 सोसायटी पण BHK नको होता. होती. म्हणजे जनरली आम्हाला खूप मोठी सोसायटी नकोच होतं. सो तिथे गेल्यावरती आम्हाला सगळा फ्लॅट आवडला. इमिडिएटली आम्ही डिसिजन घेऊन टाकला कारण त्याची दत्त जयंती पण होती. सो आम्ही सगळे ऑस्पिशियस डे आहे सगळं कन्सिडर करून लगे इमिडिएटली आणि तो रेडी पोझिशनचा होता, त्यामुळे आम्ही हा पण विचार केला की आपल्याला भाडं भाडं पण प्लस वाचेल. EMI दोन्ही असं लोड नाही होणार. आणि बरोबर. आम्हाला वरच्या म्हणजे त्यावेळेला आम्हाला भाडेकरू राहायला आम्हाला जे आमचे ओनर होते ते राहायला येणार होते, त्यामुळे आम्ही जिथं राहत होतो तो फ्लॅट आम्हाला बदलायचा होता. म्हणून आम्ही खरं तर बनावर घेतलं की नाही आता स्वतःच्या घरात शिफ्ट होऊयात म्हणून. सो म्हणून तिथे तो झालं गडबडीने आम्ही असं बुक केला. तिथे झालं असं की मग 24च फ्लॅट होते आणि आम्हाला छोटंसंच हवं होतं. पण नंतर मग माझ्या लक्षात आलं तिथे जो पार्किंग सिस्टम त्यांनी दिला होता तो हायड्रॉलिकचा दिला होता. सो फॉर एक्झाम्पल आता हायड्रॉलिकला मेंटेनन्स पण भरपूर आहे. जसं आपण रेग्युलर आपल्याला पार्किंग अलॉटमेंट केलं जाते तिथे काही आपल्याला खर्च नाही जास्त कारण एकदा तुमची पार्किंग अलॉटमेंट झाली तुम्ही येताय तिथे कार लेतो. पण हायड्रॉलिकसाठी त्याची मेंटेनन्स गोष्टी येतात. मग समजा एखाद्या वेळेला काही तर ते हायड्रॉलिकचा प्रॉब्लेम आला तर जे खर्च येणार आहे ते आपल्यालाच बेअर करावं लागणार आहे आणि ते होणार डिवाइड विदिन 24 फ्लॅट्समध्येच. सो तिथे मग जी साधारणपणे 1 लाख जरी समजा एखादा खर्च आपण ऑन एव्हरेज धरून गेला पार्किंगचा फक्त तर 1 लाख डिवायडेड बाय 24 एव्हरी फ्लॅटचा कॉन्ट्रीब्युशन हा खूप मोठा येणार आहे. तसंच झाला फ्लॅट म्हणजे लिफ्टचा असेल प्रश्न तिथं. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग आम्ही इमिडिएटली निर्णय घेतला की आपल्याला खूप छोटी पण नको आहे आणि खूप मोठ्या पण नको. जसं आता एक मोठ्या बिल्डर्सचे वगैरे 1,000 फ्लॅट्स असतात जे मोठे अपार्टमेंट्स असतात तेवढे मोठे पण नको आहेत. तिथे ऑफकोर्स मेंटेनन्स कमी येतोय पण मग ते गोंधळ गर्दी त्यानंतर बऱ्याच गोष्टी असू शकतात. पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम आला तर भरपूर टंचाई पण होऊ शकतात ते. सो मिडियम रेंजमध्येच फ्लॅट बघायचं होतं जेणेकरून 100 ते 150 फ्लॅटच्या आसपास असेल किंवा 80 ते 150 या रेंजमध्येच आम्ही बघत होतो. आणि सुदैवाने आमच्या ह्या फ्लॅटमध्ये म्हणजे हा कन्सेप्ट पण आम्ही जिथे फ्लॅट घेतो तिथे बसलाय कारण इथे साधारणपणे ओव्हरऑल ए 108. विंग बी विंग म्हणून 108 फ्लॅट्स आहेत. सो हा पण आम्ही गोष्ट लक्षात घेतला 1, 2 आणि 3 BHK 1, 2, 3 BHK फ्लॅट्स आहेत इकडे. म्हणून मग आम्ही तो परत कॅन्सल केला दुसऱ्या दिवशी जाऊन. आणि लकीली आम्हाला जी दिलेली आम्ही रक्कम होती बुकिंगसाठी ती अख्खीच्या अख्खी आम्हाला त्यांनी परत दिली. त्यांनी त्यातून काहीच पैसे कट केलेले नाहीत. सो ते एक आमच्या बाबतीत चांगलं झालं. त्यानंतर मग आम्ही हा फ्लॅट बुक केला. आता ह्या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे तो 950 आहे. तो जो आम्ही 2 BHK फ्लॅट सिलेक्ट केला होता तर त्याची किंमत आणि ह्या 3 BHK फ्लॅटची किंमतही ऑलमोस्ट सेम आहे. आणि भविष्यात आज ना उद्या आम्हाला मोठा फ्लॅट लागणारच आहे. कारण जर वर्क फ्रॉम होम असेल, माझं तर कंटिन्युअसली शूट असतं, काउन्सिलिंग सेशन्स असतात, त्यामुळे एक डेडिकेटेड रूम मलाही लागतेच. आणि घरी जर कोणी गेस्ट आलं तर एक गेस्ट रूम ही आपल्याला लागतेच. त्यामुळे जरी कोणी गेस्ट आलं तरी माझं काम थांबू नये किंवा जितेंद्रचं जर वर्क फ्रॉम होम असेल तर त्याचंही काम थांबू नये. कारण आम्हाला दोघांना सेपरेट 2 रूम लागतातच. त्याच्या मीटिंग्स असतात आणि माझं शूट असतं. सो आम्ही दोघंही ॲट अ टाइम एकाच रूममध्ये बसून काम करू शकत नाही. हा सगळा विचार करता आणि आम्हाला किंमतमध्ये सुद्धा जास्त डिफरन्स नव्हता, त्यामुळे मग आम्ही हा 3 BHK फ्लॅट घेतला. याचा जो कार्पेट एरिया आहे हा 950 आहे आणि त्यामुळे किमतीच्या मानाने सुद्धा आम्हाला हा एरिया पण खूप छान मिळाला. मग आम्ही हा फ्लॅट बुक केला. फ्लॅट बुक करण्याची जी इसेन्शियल गोष्ट आहे तर ही आहेच
याच्या व्यतिरिक्त मेजर आपण आता स्टेप बाय स्टेप बघू की फ्लॅट बुक करताना आपल्याला काय काय गोष्टी बघाव्या लागतील. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता फ्लॅट घेताना आपण म्हणजे एवढी मोठी रक्कम हे करतोय, फ्लॅटसाठी इन्व्हेस्ट करतोय आणि ऑब्व्हियसली आपण बँकेतूनच मोस्ट ऑफ द सगळेच ऑलमोस्ट आपण म्हणू शकतोय की 50 ते 60%, काही लोकांच्याकडे जास्त पैसे ते 60% तर आपण कॉन्ट्रीब्युशन करतोय, पण 30-40% सुद्धा आपण लोन बँकेकडूनच घेतोय आणि मोस्ट ऑफ द सगळे आपण बँकेतूनच डिपेंड राहतोय. सो एवढी मोठी रक्कम घेताना आपली कुठे फसवणूक होऊ नये हेच सगळ्यांना वाटतंय. सो त्यामुळे आता आपण जे पुढचे जे मेजर स्टेप्स बघणार आहोत ते खूप महत्वाचे आहेत. सो सगळ्यात आधी फ्लॅट आपण आता बघताना आपलं पैसे आता 60-70 लाख आपण 80 लाख इन्व्हेस्ट करत असतोय. सो एक 2-3 वकिलाकडे आपण जाऊन येणं हे महत्वाचं आहे, कारण वकिलाची फी भले आपल्याला वाटते 2-2.5 हजार आहे, 3,000 रुपये का प्रत्येक ठिकाणी जाणं महत्वाचं आहे, पण ते जे तुम्ही 10,000 रुपये आपण इन्व्हेस्ट करतोय वकिलांसाठी चर्चा विनिमय करण्यासाठी किंवा त्यांचा ऍडवाइस घेण्यासाठी, ते तुमचे पुढे लाखो रुपये वाचवणार आहेत. कारण एखादा एक डिसिजन आपला चुकीचा निघाला तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप करावा लागतं आणि अननेसेसरी आपली इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाया जाऊ शकते. सो जेव्हा हा फ्लॅट आम्ही घेतला, सगळ्यात आधी आम्ही वकील निवडताना सुद्धा तुम्ही त्यांचं किती वर्षाचे सर्व्हिसमध्ये आहेत, आणि ह्या आता वकील आपल्याला वेगवेगळे म्हणजे काउन्सिलिंग वकील असतात, त्यानंतर आपले डिवोर्स करणारे वकील असतात, प्रॉपर्टी रिलेटेड असतात. सो मल्टिपल वकीलमध्ये पण आहेत. आम्ही डेडिकेटली जो वकील म्हणजे हेच बघतात, फॉर एक्झाम्पल प्रॉपर्टी रिलेटेड कामं बघतात, त्याच वकिलांची आम्ही निवड केली होती. आणि एकच नाही, 2-3 जणांकडून आम्ही सल्ला घेतला होता. सो एक वकीलकडे जाऊन आल्यानंतर आम्ही पुन्हा सेकंड म्हणजे ॲज अ सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन असं, आणि ते सोडून आम्ही पुन्हा आपल्या गावाकडे सुद्धा आमचे नातेवाईकमध्ये जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही एकदा कॉन्टॅक्ट केला होता. जस्ट असं असू नये की बाबा इथले सगळे सांगितलेत, पण पुन्हा एकदा एक खात्रीशीर असावं म्हणून आपल्या जे आपण म्हणतोय ना फॅमिली डॉक्टर, तसं एक फॅमिली वकिलांना पण आम्ही सगळी प्रॉपर्टीचे कागदपत्र दाखवून त्यांनी वगैरे आम्हाला केलं. इथल्या वकिलांचा नंबर दिला त्यांच्या ओळखीचे, आणि मग पुन्हा आम्ही त्यांना कन्सल्ट केलं. कारण काय होतं की प्रत्येक एरिया वाईज फरक पडतो. तिकडच्या गावाकडच्या वकिलांना त्यांच्या एरियाबद्दल माहिती असते, इथल्या लोकांना इथल्या एरियाबद्दल माहिती असते. त्यामुळे अशा आम्ही जवळजवळ 3 ते 4 बहुतेक 4 जणांकडून आम्ही कन्सल्टेशन घेतलं होतं, आणि मग आम्ही डिसिजन घेतलं. ज्या वेळेला आपण सगळी कागदपत्र वकिलांना दाखवतो, त्यावेळेला ह्या जागेवरती किती लोन आहे, बिल्डर लोन वेळेवरती भरतोय का, किती लोन भरून झालेलं आहे, किती लोन शिल्लक आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. किंवा बऱ्याचदा काय होतं की 5च मजल्यांना परमिशन असते, वरती 2 मजल्यांना परमिशन नसते, पण तरीही नंतर ते 2 मजले वाढवलेले असतात आणि मग ते नंतर आपल्या लक्षात येतो, मग ते वाढवलेल्या 2 मजल्यांसाठी भेटलंय का, किंवा मग ते त्याचं पार्किंग बऱ्याच जणांना मिळत नाही नंतर राहायला, वरच्या 2 मजल्यांवरती राहायला आलेल्या लोकांना. सो असे खूप वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे परमिशन व्यवस्थित घेतलेली आहे का बिल्डरने, सगळं अगदी व्यवस्थित कायदेशीररित्या चालू आहे का, मेन जी खालची जागा आहे त्या जागेवरती कोणते क्लॅशेस नाही आहेत ना, ती जागा कोणाकडून घेतली आहे, त्यात काही वाद नाही आहेत ना, का ती वडिलोपार्जित जागा आहे बिल्डरची, हे सगळी माहिती आपल्याला वकिलांकडून मिळते. आणि त्यामुळे हे खूप सोपं जातं. आपला विश्वास पण वाढतो, आत्मविश्वास पण वाढतो. कारण एकतर आपण अंडर कन्स्ट्रक्शन चालू असताना मोस्टली अंडर कन्स्ट्रक्शन बुकिंग करत असतो, त्यामुळे ते काम पूर्ण होईल का, आपल्याला मिळेल का, ते सुद्धा मुद्दे येतातच. आणि जर आपण राहायला आल्यानंतर सगळं व्यवस्थित नावावरती आहे का, किंवा जागेवरचं लोन व्यवस्थित भरलं जातंय का, ते भरलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी देखील तिथं पाहिल्या जातात. रेड झोनमध्ये एरिया आहे का, हे देखील पाहिलं जातं. रेरानुसार सगळं रजिस्ट्रेशन आहे का, रेरावरती आपल्याला पोझिशन मिळण्याची तारीख काय आहे, अनेक गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वकिलांकडे गेल्यानंतर क्लिअर होतात. येस. सो त्यामुळे थोडक्यात मग वकील आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे आपलं इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो की नाही त्याची अश्युरन्स तिथून भेटते. आणि सेकंड थिंग, आपण जो जागा घेणार आहेत त्या जागेवरती काही बोजा आहे का, सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत ना, जेणेकरून आपण इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला धोका होऊ नये. सो ह्या बेसिक गोष्टी आपण चेक करावे. आणि त्यामुळेच 1-2 वकिलाकडून घेतल्यानंतर आपल्याला सुद्धा कॉन्फिडन्स येतो की बाबा सगळ्यांकडून क्लीन चिट आहे, त्यामुळे आपण आता इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप, त्यानंतर आजकाल तुम्ही बघू शकाल की एवढे फायनान्स झालेले आहेत, एवढे बँका झालेले आहेत की इझिली लोन अवेलेबल आहेत. इव्हन काही बँका तर म्हणजे आपण सुरुवातीच्या काळात असं असायचं की आपण त्या बँकेत जाऊन स्वतः फेस टू फेस व्हिजिट केल्याशिवाय, स्वतः सही केल्याशिवाय पैसे यायचे नाही. पण आता युग आपला बदलत चाललाय, डिजिटल प्रमाणे
आता तुम्हाला घर बसल्या लोन मिळतात आणि बऱ्याच फ्रॉड सुद्धा होऊ शकतात. सो सगळ्याच काही फ्रॉड आहेत असं म्हणू शकत नाही. पण त्यामुळे बँक म्हणजे फायनान्स इन्स्टिट्यूट निवडताना पण एक खूप मोठी काय म्हणतात ते ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे बँक निवडताना अशीच निवडा की काही बँका इझिली तुम्हाला लोन अवेलेबल करून देतात असं बोलतील, त्यांच्यावर विश्वास न ठेवता ज्या बँकेची प्रोसिजर सगळ्यात टफेस्ट आहेत ती बँक सुरुवातीला निवडा. त्याचं कारण आहेच की आता फॉर एक्झाम्पल आमचा सिबिल स्कोअर चांगला होता, पे स्केल पण ओके होतं. सो आम्हाला ऑलमोस्ट सगळ्या बँकेकडून सहजासहजी लोन मिळत होतं. मग ती कोणतीही असू दे, ॲक्सिस असू दे, HDFC असू दे, ICICI असू दे, अशा बऱ्याच बँका. पण आम्ही इंटेन्शनली निवडताना SBI निवडलं. SBIचं नाव घेतल्यावरतीच बऱ्याच जणांना वाटतं की अरे ती तेवढी बँक नको, बाकी आपण कोणते पण बँक करू. कारण SBI वाले सहजासहजी तुम्हाला लोन अप्रूव्ह करून देत नाही. त्याची बरेच कारणे असू शकतात, पण तिकडे जाण्याचा हा एक हेतू असतो की SBI वाल्यांची जी तुम्ही बघितलं असेल डॉक्युमेंट चेकलिस्ट आहे ती खूप एवढे डिटेलमध्ये मागतात आणि सगळ्या गोष्टी ते बारीक चेक करून घेतात. ह्याचा फायदा आपल्याला सुद्धा असं होतो की निम्मे काम आपलं SBI वालेच करून देतात. कारण त्यांना पण माहित आहे जिथे मी म्हणजे जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना मी फंड करणार आहे ते माझं पैसे सेफली मला रिटर्न मिळणार आहे की नाही हे त्यांना सुद्धा त्याची खात्री हवी असते. म्हणून त्यांचा सुद्धा स्वतःचा वकील असतो बँकेचा, जो सगळ्या गोष्टी चेक करून घेतो. त्यामुळे SBIचा एकमेव आम्ही काय म्हणजे हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही, पण सांगण्याचा उद्देश हा आहे की SBI घ्या असे नाही. ज्या बँकेची काय म्हणतात ती डॉक्युमेंट चेकलिस्ट जास्त आहे किंवा सहजासहजी लोन उपलब्ध होत नाही अशा बँकेला पहिला प्रेफरन्स द्या तुम्ही. त्यातून जर झाला तर तुमचा वेल अँड गुड, कारण तुम्हाला पण एक खात्रीशीर भेटते की आपलं जे इन्व्हेस्टमेंट करतोय ते सेफ आहे. त्यामुळे बँक अशा पद्धतीने निवडा. ही झाली सेकंड महत्वाची गोष्ट. आय थिंक आता 4 पॉईंट आपण बोलले आतापर्यंत. सो एरिया पुढचा आता आहे आपला एरिया. सो फॉर एक्झाम्पल आता आपण पुण्यासारख्या सिटीमध्ये राहतो आणि जिथे जाईल तिथे आपण आता पुणेच म्हणतात सगळे लोक, कारण पुणे खूप वाईड होत चाललेला आहे. मग सगळ्यात आधी आपल्याला खिशाला परवडणारा आपला बजेट बघतोय आणि त्यानुसार मग काही लोकांचं असं मत असते की नाही मी पुण्यापासून थोडे बाहेर घेतो आणि अपडाऊन पण करतो कारण मला ते खिशाला परवडण्यासारखं आहे. पण त्याचबरोबर आपण जर सिटीमध्ये पण असे प्लेसेस एक्सप्लोअर केले, हिडन प्लेसेस की ज्या एरियामध्ये आता बांधकाम पण छान भेटतात, रेटमध्ये पण तेवढं डिफरन्स नाही. फॉर एक्झाम्पल आता समजा आपण मोशी किंवा त्या साईडला अजून बाहेर जर 2 BHK ची फ्लॅट जर तुम्हाला 50ला भेटत असेल आणि जर सिटीमध्ये एखादा 65 पर्यंत जात असेल तर 15 लाखाचा गॅप वगैरे वाटताना भरपूर वाटतो. पण तुम्ही बाकीच्या गोष्टीचा जर विचार केला तर ते कालावधीनं तिथे ते मॅच होऊन जाते प्राइस. सो फॉर एक्झाम्पल आता पुण्यासारख्या मोठ्या सिटीत ट्रॅफिक असते, त्यामुळे तुमची हेक्टिक फटिक लेवल वाढतात. कारण तेवढ्या लांबून तुम्ही दररोज म्हणजे अपडाऊन करणार जॉबसाठी असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी. सो हे खर्च एकंदरीत जर थोड्या वर्षांनी तुम्ही बघितला तर ते तिथेच येतात. त्यामुळे सगळ्यात आधी एरिया असं निवडा की फॉर एक्झाम्पल मी आता ह्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये जॉब करतोय, तिथे मला हे ऑफिस जवळ आहे म्हणून मी घेतलं. आजकाल आपले एवढे जॉब चेंजेस टेंडन्सी एवढे वाढलेले आहे की सुरुवातीसारखं नाही की बाबा मी आज ह्या कंपनीमध्ये आहे आणि रिटायरमेंट होऊन मी तिथूनच बाहेर पडेल. सो आपण कीप ऑन चेंजिंग करत असतो जॉब. त्यामुळे आपण असा निवडला पाहिजे की इन फ्युचर पुण्यामध्ये माझी कुठेही जरी कंपनी असेल तर मला येण्या जाण्यासाठी ऍक्सेस चांगला असावा. त्यामुळे जेव्हा आम्ही फ्लॅट बुक केला हे एक महत्वाचा मुद्दा आम्ही घेतला होता. माझं तर जेव्हा मी फ्लॅट बुक केला परमनंट वर्क फ्रॉम होम होतं आणि तेव्हा मला हे पण माहित होतं की मी काय ह्या कंपनीमध्ये असेल नसेल, इन फ्युचरमध्ये ऑपॉर्च्युनिटी चांगली भेटली तर चेंज पण करेन. त्यामुळे ती कंपनी पुण्याच्या कोणत्याही टोकावरती असेल तर मला इझिली ऍक्सेस करता यावी आणि माझा ट्रॅव्हलिंग टाइम कमी व्हावा किंवा मॅक्झिमम जितका कमी होतो तितका व्हावा हाच उद्देश होता. त्यामुळे आम्ही फ्लॅट निवडताना ही गोष्ट लक्षात घेतली. सेकंड, या एरियामध्ये 5-6 किलोमीटरमध्ये तुम्ही आधी ज्या एरियामध्ये फ्लॅट घेणार आहे तिथे तुम्ही व्हिजिट करा. प्रत्येक कन्स्ट्रक्शन कसे चालू आहेत, काय रेट साधारणपणे चालू आहे, 2 BHK असेल 3 BHK असतील आणि कार्पेट एरियानुसार विचारा. कारण एक ठिकाणी तुम्हाला रेट कमी असतात पण कार्पेट एरिया त्याचबरोबर कमी असतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही साधारणपणे एक अंदाज घ्या, 4-5 किलोमीटर रेडियस मध्ये व्हिजिट करून कम्पेअर करा आणि त्यानंतर त्यातून तुम्हाला एक आयडिया येईल. मग तुम्ही 3-4 बिल्डर शॉर्टलिस्ट करता त्यामधून की आम्हाला इथून घ्यायचं आहे तिथून घ्यायचं आहे. तर एकदा शॉर्टलिस्ट केल्यानंतर इमिडिएटली तिथे इन्व्हेस्ट करण्याची घाई न करता आता 4-5 बिल्डर तुम्ही शॉर्टलिस्ट केला तर त्यांचे पुण्यामध्ये ऑलरेडी कुठे प्रॉपर्टी हँड ओव्हर करून झालेले आहेत काय तिथे तुम्ही व्हिजिट करा. त्यानंतर तिथे कुठेतरी आपल्याला ओळखीचा माणूस कोणतरी भेटेल. तुम्ही जर साधारणपणे त्या अपार्टमेंटच्या गेट समोर जरी राहिला तर ये जा तिथले लोक करतच असतात. सो एकट्याला जाऊन विचारा तुम्ही, ज्या वेळेला त्यांचा एक्सपिरियन्स घ्या, ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला या बिल्डर सोबत तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. मग इन टर्म्स ऑफ ते पेमेंट असेल किंवा बिल्ड क्वालिटी असेल
हँडओव्हर प्रोजेक्ट म्हणजे ऑन टाइम झालेला आहे का, ह्या गोष्टी बऱ्याच माहिती तुम्हाला आणि कळते पोझिशन मिळाल्यानंतर पण बऱ्याच गोष्टी असतात की असतात. आता आपल्याला पोझिशन मिळालंय, तिथून पुढे ज्या वेळेला सोसायटी फॉर्म होते ते हम्म. पटकन बिल्डर करतोय का, किंवा तिथं त्या बिल्डरने जे काही आपल्याला कमिटमेंट्स दिलेले आहेत ते त्यांनी पूर्ण केल्यात का. कारण वरची मोठी मोठी कामं पटकन होतात, पण जी छोटी छोटी कामं असतात ते पार्किंग रिलेटेड असतील, अमेनिटी रिलेटेड असतील, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी जे कमिटमेंट दिल्या होत्या त्याप्रमाणे पूर्ण झालेलं आहे का, फिनिशिंग वगैरे व्यवस्थित झालेलं आहे का, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळं आधी जो बिल्डर आपण निवडणार आहोत किंवा जे काही 5 प्रोजेक्ट आपण सिलेक्ट केलेत 5 बिल्डर्सचे, तर त्यांचे जुन्यातले जुने आणि नवीन मधले नवीन सगळ्या प्रोजेक्टना सगळ्या आम्ही project. व्हिजिट केलं, बघितलं. आणि जवळजवळ मला वाटतं आपण एक 60-70 फ्लॅट्स तरी प्रोजेक्ट्स आम्ही पाहिलेले आहेत आम्ही सर्च करताना प्रत्येक ऑलमोस्ट 60 आमच्याच एरियामध्ये, एरियामध्ये आणि त्यानंतर एक 2-3 एरियामध्ये इथल्या जिथं जवळपास. हा म्हणजे जवळपासचे आम्ही जिथे बघितलं होतं. भविष्यात जरी आम्ही म्हणजे जितेंद्रची ट्रान्सफर झाली, स्विच झालं, तरी पण आता आपल्याला माहिती असतं की आपलं क्षेत्र कोणतं आहे आणि या क्षेत्रा रिलेटेड ऑफिसेस कोणत्या एरियामध्ये area आहेत. सो ते पकडूनच आम्ही त्या रिलेटेड त्याच्या जवळपास जे एरिया आहेत तिथं भरपूर फिरलो, भरपूर फ्लॅट्स पाहिले, भरपूर कंपॅरिझन केलं, किमतीमध्ये असेल, स्क्वेअर फीट मध्ये असेल, रूम्स मध्ये असेल. सो या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जवळजवळ 3-4 महिने सर्च केला, रिसर्च केला आणि मग डिसाईड केलं की आपल्याला इथं हवं आहे. सो हे झाले. त्यामुळे जेव्हा आपण मग एकदा बिल्डर तुमचा शॉर्टलिस्ट झाला किंवा प्रोजेक्ट कुठले घ्यायचे आहेत, सो हे तुम्हाला कळून येईल की मग त्या बिल्डरने आतापर्यंत जे प्रोजेक्ट डिलिव्हरी दिलेले आहेत त्यांची, कारण आजकाल आपण म्हणतोय सुरुवातीच्या काळासारखी बिल्ड क्वालिटी नाही राहिलेली आहे, कोणताही मटेरियल वापरतात, सो ती शाश्वती नसते. त्यामुळे हे व्हिजिट केलं ना, 5-7 वर्षापूर्वीचे प्रोजेक्ट जरी तुम्ही बघितला किंवा 10 वर्षापूर्वीचे, तिथल्या लोकांचा एक्सपिरियन्स तुम्हाला खूप खूप काही सांगून जातो. मग तुम्हाला कळून जाते की त्या बिल्डरची बिल्ड क्वालिटी कशी आहे, काही प्रॉब्लेम वगैरे आले काय. कारण आम्हाला आठवते ज्या वेळेला आम्ही आता रेंटल ठिकाणी राहत होतो, ती नवीनच प्रॉपर्टी होती, ती लगेच 7-8 महिन्यानंतर आम्हाला भरपूर काही म्हणजे ओलसर धरायला लागले बिल्डिंग वगैरे, किंवा त्यांचं सोसायटी फॉर्म होत असताना काय काय प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागले. हे सगळं लकीली आम्हाला नवीन प्रोजेक्ट मध्ये राहायला गेल्यामुळं लक्षात आलं ह्या, आणि त्यामुळेच आम्ही आमची प्रॉपर्टी निवडताना ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या होत्या. त्यानंतर पुढची स्टेप आहे आता ज्या वेळेला आता आपण हे सगळं शॉर्टलिस्ट करतो आणि ज्या वेळेला आपला फायनल होतो की या 5 मधले पण आपण हाच बिल्डरचा फ्लॅट घ्यायचा आहे आता किंवा इथेच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तेव्हा सुद्धा आपण घाई न करता तिथे जाऊन मेजरली तिथल्या ऑफिशियल लोकांना विचारण्यापेक्षा सिक्युरिटी गार्ड असतात किंवा अजून जवळपास जे राहणारे नेबर्स असतात, म्हणजे जे ऑलरेडी त्यांची फ्लॅट डिलिव्हर झाल्या, त्यांना विचारा की हे साईटचं काम कधीपासून चालू आहे आणि कसं प्रोग्रेस आहे त्याचं तुम्ही लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आता आम्ही हे फ्लॅट जे इन्व्हेस्ट केलेलं होतं साधारणपणे 7-8 महिन्यापूर्वी पण एकदा आम्ही बघून गेला होता. 3 वेळेला आम्ही 3 ते 4 वेळा बघून आम्ही बघितलं, म्हणजे 3-3 महिन्याच्या गॅप नंतर. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा आलेलो तेव्हा जी आम्हाला किंमत सांगितली होती आणि ज्या वेळेला आम्ही फ्लॅट घेतला त्यावेळेची जी किंमत होती, यामध्ये 5 लाखाचा डिफरन्स पडला. म्हणजे 5 लाख जास्त आम्हाला द्यावे लागले, कारण जसं बांधकाम वाढेल तशा तुमच्या किमती वाढत जातात, महिने पुढे जातील तशा किमती खूप पटकन वाढतात. पण या गोष्टीचा विचार न करता काम कसं चालू आहे, काम होतंय का वेळेवरती, किंवा कामाचा स्पीड काय आहे हे बघण्यासाठी, किंवा बाकीचा अनेक सर्च इथं ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा आलो, त्यानंतर 2 महिन्यांनी एकदा आलो, त्यावेळी आम्ही बाहेरच्या ठिकाणी सुद्धा फ्लॅट्स पाहतच होतो. पण असं नाहीये की त्या 5 लाखाचं आमचं नुकसान झालं. तर असं आहे की त्यामध्ये आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की हा बिल्डर ऑनेस्ट आहेत आणि त्यांचं काम पटपट चालू आहे, आपल्याला वेळेत मिळेल. खरंच आम्हाला फ्लॅट वेळेत मिळाला, कारण बऱ्याचदा काय होतं की कमिटमेंट केलेली असते एक आणि त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी सुद्धा फ्लॅट्स मिळतात. त्यामुळं हा बॅकग्राऊंडचा स्टडी किंवा बॅकग्राऊंडचा वेळ आम्ही तेवढा घेतला होता. येस. सो तेच, त्यामुळे काय होतं, ज्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्ट कराल, म्हणजे एका फ्लॅटचं शॉर्टलिस्ट केला आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेता, तेव्हा तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स वाटतो. कारण आजकाल कसं होतं, रेरा आल्यापासून बऱ्याच गोष्टी इझी झालेल्या आहेत आधीपेक्षा. पण तुम्ही जर कोविडच्या काळात वगैरे पण बघितलं असाल तर ते प्रत्येक बिल्डर रेराला पण ऍप्लिकेशन टाकून त्यांची जी व्हॅलिडिटी असतात ते 1-2 वर्षांनी वाढवूनच घेतलेले असतात. आणि आपल्याला जे आजपर्यंत मोस्ट ऑफ द बिल्डर आपण बघितलेलं आहे की रेराच्या डेटनुसार एक 7-8 महिने किंवा वर्षभर तर डिले होतातच. त्यामुळे ह्या गोष्टी, म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शनचं स्पीड काय आहे त्या गोष्टी तुम्हाला बरेच काही सांगून जात आहे.
आणि तिथं मग आपल्याला हे रिस्क फॅक्टर म्हणजे घेण्यासाठी कॉन्फिडन्स येतोय. कारण आपलं जसं आपण सुरुवातीलाच बोललो, EMI पण चालू होते. जेव्हा आपण अंडर कन्स्ट्रक्शन होम बिल्ड करतोय त्याला EMI पण चालू असतात आणि इकडे रेंट पण चालू असतंय. सो आपल्याला जितक्या लवकर आपलं घर इन्व्हेस्ट जे केलेलं आहे ते भेटेल तेवढं चांगलं आहे, कारण तुमचा रेंट वाचणार आहे आणि तोच अमाऊंट तुम्ही लोनमध्ये ट्रान्सफर करू शकता. त्यामुळे ही गोष्ट 100% बघा इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी. आम्ही जसं सायली बोलली, आम्ही 7-8 महिने कंटिन्यू आम्ही ऑब्झर्व करत होतो स्टार्टिंग फ्रॉम त्यांचा. आय थिंक फर्स्ट टाइम आम्ही आला तर फर्स्ट की सेकंड लेअर तेवढंच, म्हणजे 3 मजले सेकंड झाले होते. मजलीपर्यंत ऑलमोस्ट झालं होतं आणि तिसऱ्याचं काम चालू होतं. आणि एवढं फास्ट चालू होतं की ज्या वेळेला आम्ही इन्व्हेस्ट करायला गेलो तेव्हा ऑलमोस्ट आमचं 6व्या 6व्या फ्लोअरचं काम चालूच मजल्याचं होतं. आमच्या फ्लॅटचं ऑलमोस्ट काम चालू फ्लॅटचं होतं. काम चालू म्हणजे होतं. त्यांचे 3 मजले जे आहेत ते बांधून सुद्धा विदिन अ झाले 7 होते. मंथ्स पिरियड मध्ये त्यांचे झालं होतं. आणि वरच्यावर आम्ही जेव्हा वॉकिंगला वगैरे ना तिथल्या सिक्युरिटीला वगैरे पण विचारत होतो की कामाला लोक किती आहेत, ते पण महत्वाचं आहे. आणि त्यानंतर त्यातले मग मेन आपण म्हणतोय की गवंडी किती आहे, त्यानंतर इलेक्ट्रिशियन किती आहे, त्या सगळ्या गोष्टीची चौकशी केल्यामुळे आपल्याला मग लक्षात येते की बाबा यांनी जे कमिटमेंट दिले त्यानुसार आपल्याला फ्लॅट मिळू शकतो. आणि बिल्डरला पण वरच्यावर आम्ही विचारत होतो, आम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर साधारणपणे तुमचा काय टार्गेट आहे, तुम्ही कधी हँडओव्हर करणार आहेत. कारण मला वाटतंय की आता जसं सायली बोल, आमचा रेराच्या आधी जवळजवळ 6 महिने आम्हाला भेटलेला आहे. Flat त्यामुळे हे क्वचितच तुम्ही सुद्धा तुमच्या एक्सपिरियन्स नुसार बघू शकाल, क्वचितच कुठे तर होतंय की रेराच्या आधी कोणत्या तरी बिल्डरनं आपल्याला हँडओव्हर केलेलं आहे. कारण जनरली जसं आम्ही बोललो, रेरा नंतर एक 6 ते 7 महिन्यानंतर प्रोजेक्ट रेकॉर्डला जातो आणि तेव्हा कुठे आपल्याला हँडओव्हर भेटतं. आम्ही 3 जानेवारी 2025ला अग्रीमेंट केलं. पण त्याच्या आधी म्हणजे ह्या फ्लॅटला ऑब्झर्व करणं आणि इतर फ्लॅट्स पाहणं, एरिया ठरवणं, ही सगळी कामं आमची जुलै ऑगस्ट पासूनच चालू होती. इतके महिने आम्ही घेतले आणि मग आम्ही हा फ्लॅट निवडला. कारण आपल्या आयुष्यभराची कमाई असणार असते ही. आणि त्याच्यावरती खूप जास्त विचार करून, सगळ्या अंगांनी विचार करून, वेगवेगळ्या लोकांचे सल्ले घेऊन, यामध्ये जे तज्ज्ञ आहेत त्यांचे सल्ले घेऊन, आर्थिक नियोजन असेल किंवा कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सगळं पाहणं असेल, किंवा लोन कमीत कमी वेळामध्ये कसं फेडलं पाहिजे याच्याबद्दलचे सल्ले असेल, हे वेळच्या वेळी घेऊन आम्ही या निर्णयापर्यंत आलेलो आहोत. ही सगळी काळजी घेत इथपर्यंत आलेलो आहोत. आपली प्रॉपर्टी पण आपण शॉर्टलिस्ट केलेली आहे, कुठे इन्व्हेस्ट करायच्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, जिथं आतापर्यंत ज्या पॉईंटमध्ये आपण मांडलेल्या आहेत. सो आता फायनली तुमचं डिसिजन झालेलं आहे की इथे फ्लॅट म्हणजे इथे आपण फ्लॅट इन्व्हेस्ट करतोय. मग त्यानंतर जसं सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, डाऊन पेमेंटसाठी तुम्हाला रक्कम बिल्डर सांगेल आहे, ती जी साधारणपणे तुमचं जी प्रोजेक्टची कॉस्ट आहे त्याचे 10 ते 15% तुम्हाला जमा करायच लागणार आहे. सो त्याचं पण तुम्ही तयारी वगैरे ठेवलायच, कारण ते सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच मगच आपण फ्लॅट घ्यायला बाहेर पडलेला आहे. आता सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमची डाऊन पेमेंट झाली, रजिस्ट्रेशन, GST या सगळ्या चार्जेस भरल्यानंतर ॲक्च्युली येते लोन प्रोसिजर, कारण बॅलन्स अमाऊंट हे आपण लोन थ्रूच भरणार आहे. मग जसं मी बोललो की जी बँक थोडी स्ट्रिक्ट आहे त्याच्याकडे जावा, जेणेकरून आपल्याला थोडं कॉन्फिडन्स पण भेटेल. आणि त्यानंतर मग तिथे नाही लोन झाले तर हरकत नाही, ॲटलिस्ट मग सेकंड थर्ड बँक त्या पद्धतीने आपण बघून घेऊ शकतोय. सो आता लोन घेताना काही काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यात आधी आपण जसं बघितलं की जेवढ्या कमी वयात आपण फ्लॅट आता इन्व्हेस्ट करतोय, तर साधारणपणे आपल्याला त्याला पगार पण तेवढा मोठा नसतोय. सो घेताना आपण लोन कालावधी थोडी जास्तच घ्यायची, जेणेकरून तुमचा हप्ता थोडा कमी पडेल आणि तुमची जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये एवढे मोठे बर्डन नाही येणार. पण याचा अर्थ असा नाही की आपण ते 25 वर्ष 30 वर्षापर्यंत लोन आपल्याला घेऊनच जायचं आहे. त्याचं टार्गेट ठेवताना आपण जसं बोललं की रिअलिस्टिक टार्गेट ठेवू की 10-15 वर्षात आपल्याला हे करायचं, आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं पण उचलावं लागेल. असं म्हणून नाही चालणार की मी 25 वर्षाचं लोन 10 वर्षात भागवणार आहे आणि त्या दृष्टीने आपला काही प्रयत्न नसेल तर मग काही ते होणं अवघड आहे. त्यामुळे तो एक कॅल्क्युलेशन तुम्हाला जसं जमेल तसं कॅल्क्युलेशन घ्या तुम्ही, की तुमचं 25 वर्षाचं लोन हवं आहे की 30 वर्षाचं लोन हवं आहे, ज्याचा फायदा तुम्हाला EMIच्या रकमेमध्ये पडेल. आणि सेकंड मग ते म्हणजे केवढ्या लवकर तुम्हाला ते हे करता येईल लोन, ते एक बघायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेला आता तुम्ही लोन सँक्शनसाठी किंवा डिस्बर्समेंटसाठी जाता त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इन्शुरन्स विदाऊट फेल घ्यायचा आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतंय, आता समजा ज्यावेळेला आपण एक 60 लाखाचं 70 लाखाचं घेतो, सो साधारणपणे 1,80,000 किंवा 2 लाखापर्यंत इन्शुरन्सची किंवा 1.5 लाखापर्यंत इन्शुरन्सचे चार्जेस जातात. म्हणजे लोकांना असं वाटतं की हे 1.5 लाख रुपये अननेसेसरी कशाला आपण इन्व्हेस्ट करायचं, जेवढं आपल्याला बँकेचं
लोन जेवढं म्हणजे घरासाठी लागणार आहे तेवढंच घेऊया. पण माणूस आपण इथेच चुकतो. ज्यावेळेला आपण 60 लाखात तेवढी मोठी गोष्ट घ्यायला लागलोय आणि 1.5 लाखाकडे बघायला जातोय आणि तिथेच आपलं कॅल्क्युलेशन चुकतंय. सांगण्यामागचा हेतू हा की समजा आता आपण 60 लाखाचं लोन घेतलेलं आहे, ज्यावरती तुम्हाला इन्शुरन्स एक 1.5 लाखाचा बसतोय, तर तो का घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून इन फ्युचर असं गॉड आपला आता लाईफ हे रिमेन अनसर्टन्टी आहे. इन फ्युचर आपल्याला काय झालं आणि आपण मेन लोन घेतलेलं असेल आपल्या नावावरती आणि आपणच ते पे करत असेल, तर त्याचा फटका आपल्या फॅमिलीला बसू नये, ही पण एवढी महत्वाची गोष्ट आहे. सो जेणेकरून हा इन्शुरन्स आणि कंपनी तुम्हाला ते म्हणजे आपल्याला काही जरी झालं तर आपल्या फॅमिलीमध्ये त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये कुठलीही बर्डन न पडता, कारण मोस्ट ऑफ लोकांचं असं असतं की त्यांची वाईफ वगैरे हाऊस वाईफ असतात किंवा जो मेन करता धरता असतो तो एकटाच कमवणारा असतो आणि बाकी घरामध्ये कोणाची नसतात. सो एवढी मोठी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली, इन फ्युचर त्या व्यक्तीला काहीतरी झालं तर मग बँक तुमची घर वगैरे विकून त्यांची परतफेडी करून घेणारच असते. मग त्याचा फायदा कुठेच होत नाही आपल्या फॅमिलीला. सो हा इन्शुरन्स घेतलेला ना, जरी आपल्याला काय झालं तरी आपल्या फॅमिलीला त्याचा फटका नाही बसत. ऑन बिहाफ ऑफ यू इन्शुरन्स कंपनी बँकेचे पैसे पे करते आणि जेवढी रक्कम तुम्ही ऑलरेडी पे केलेलं आहे ते तुमच्या नॉमिनीला पण पैसे मिळायला जातात. सो तुमची घर पण होऊन जाते स्वतःचं आणि प्लस म्हणजे फायनान्शियल मागच्या फ्रीडम तुम्हाला लोकांना भेटते. त्रास होत नाही. होत आणि नाही. एक गोष्ट अशी की जरी तुमचं टर्म इन्शुरन्स असलं किंवा बऱ्याच कॉर्पोरेट एम्प्लॉईजचं आपण पाहतो की त्यांच्या नंतर नॉमिनीला काही अमाऊंट ही त्यांच्या कंपनीकडून देखील घेतली मिळते. आहे. मग इथं आपण काय करतो की नाही, आपलं टर्म इन्शुरन्स आहे तर त्यातून लोन फेडतील किंवा नॉमिनीला जी रक्कम मिळणार आहे कंपनीकडून की त्यातून लोन फेडलं जाईल, म्हणून आपण प्रॉपर्टीवरचं इन्शुरन्स करण्यासाठी पुढे मागे बघतो. तर असं न करता 1-1.5 लाखाकडे बघून असा डिसिजन नको घ्यायला पाहिजे. कारण ती जी अमाऊंट असते, ती जी आपण म्हणतो की टर्म इन्शुरन्सचे पैसे येणार आहेत किंवा कंपनीकडून जे येणार आहेत, पुढे जाऊन मुलांचं शिक्षण असतं, मुलांची लग्न करायची असतात किंवा आजारपण एखादं आलं तर कितीही पैसे आपल्याकडे असले तरी जर एमर्जन्सी आली कोणती आली. मोठी मेजर क्रायसिस काही बघायला लागले आयुष्यामध्ये हेल्थच्या रिलेटेड, तर आपण अजिबात सांगू शकत नाही की आपल्याला किती पैसे लागतील. कितीही दिले तरी ते कमीच पडणार असतात. बरोबर. कारण खूप वेगवेगळ्या सिच्युएशन्सना फेस करावं लागतंय हल्ली. आपण अनेकांची उदाहरणं बघतो. त्यामुळे माझं टर्म इन्शुरन्स आहे किंवा माझा ही येणार आहेत पैसे म्हणून मी इन्शुरन्स करत नाही, असं करू नका. किंवा माझी एवढी एवढी प्रॉपर्टी आहे त्यातलं काहीतरी देऊन मागचे लोक भागवतील असाही तुम्ही विचार करू नका. कारण तुमच्या नंतर त्या व्यक्तीवरती काय परिस्थिती येणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे इथं प्लीज थोडंसं अवेअर राहून सजगपणे हा निर्णय घ्यायचा आहे. आपण 70-70 80-80 लाखांची गोष्ट घेतो, पण मग त्या 1 लाखाकडे बघू नका किंवा ते 1 लाख आपल्याला वाचवायचे आहेत, 1-2 लाख याकडे ते वाचवण्यासाठी इतका मोठा कॉम्प्रोमाइज करू नका. हा एक संदेश या व्हिडिओच्या हा एक संदेश इथं द्यायचा आहे आम्हाला. मग प्रत्येक बँक हे तुम्हाला जनरली आपल्याला वाटतं की नाही, ते बँकवाले आपल्याला इंटेन्शनली फोर्स करतात त्यांचं इन्शुरन्स कापावं म्हणून, पण हे ऍक्च्युली तेवढंच गरजेचं आहे कारण त्याचे फायदे आपण बघितला तर. आणि त्यामध्ये इन्शुरन्समध्ये पण 2 टाईपचे असतात. आता फॉर एक्झाम्पल जे आपण लोन घेतले त्यासाठी एक लोन इन्शुरन्स असते आणि एक असते ती प्रॉपर्टी इन्शुरन्स. सो प्रॉपर्टी इन्शुरन्सचा तर एवढा खर्च नसते, ते खूपच कमी, साधारणपणे तुम्हाला 30,000-40,000 मध्ये भेटून जाईल ते. पण ते सुद्धा प्रॉपर्टी इन्शुरन्स सुद्धा घ्या, हे आमचं रेकमेंडेशन आहे. सो आता प्रॉपर्टी इन्शुरन्सचं अर्थ काय, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला पोझेशन वगैरे भेटलं, आपण नवीन घरामध्ये शिफ्ट झालो, तर फायनल डिस्बर्समेंटच्या आधी कधी कधी आपल्याला बँक विचारते की तुम्ही प्रॉपर्टी इन्शुरन्स घ्या. आणि त्याचा फायदा हा होतो की इन फ्युचर आपल्या आता फ्लॅटमध्ये काही झालं, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक आला किंवा आणि काही पण घरामध्ये आग नॅचरल लागला, ज्या काही नॅचरल नैसर्गिक कॅलॅमिटीज आपत्ती असतील, आपण म्हणतो. आपत्ती वगैरे, किंवा महापूर येऊन सगळं आपलं घर खराब झाला, असे बरेच रिझन असू शकतात. सो त्या काळामध्ये बँक तुम्हाला त्याच इक्वल म्हणजे त्यांचे काही टर्म्स कंडिशन असतात, त्यानुसार तुमच्या प्रॉपर्टी अगेन्स्ट व्हॅल्युएशन केली जाते आणि ती अमाऊंट तुम्हाला भेटली जाते. सो जेणेकरून, कारण आपल्या सर्वसामान्य लोकांचं प्रत्येकाचं हे स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं आणि त्यानंतर आपल्यासारखी बरीच लोक आपण मेट्रो सिटी जॉब करत असतोय, तिथे आपलं स्वतःचं एक घर असावं. सो आपले आयुष्याची जमापुंजी आपण यामध्ये लावलेले असते, ज्याचा आपल्याला पुरेपूर फायदा हवा, हीच ह्या मागची म्हणजे हेतू असतो. त्यामुळे हे प्रॉपर्टी इन्शुरन्स आणि जेवढं आपण लोन घेतले त्यावरचा लोन इन्शुरन्स, ही 2 महत्वाची गोष्ट आहेत.
ते आम्ही रेकमेंड करेन की प्रत्येकाने ते घ्यावे जेव्हा तुम्ही काही लोन करणार असाल तेव्हा. हे जे सगळे पॉइंट्स आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेतू हा आहे की बऱ्याचदा आपण आपला स्वतःचा फ्लॅट घ्यायचा विचार करतो, घर घ्यायचा विचार करतो, पण मग डगमगतो किंवा कॉन्फिडन्स नसतो, किंवा अनेक अशा व्हिडिओज मधून आपण ऐकतो की भाड्याच्या घरात राहणं उत्तम EMI भरण्यापेक्षा किंवा इतका व्याज भरण्यापेक्षा. तर जितक्या लवकर आपण आपली जबाबदारी घेऊ, आपल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊ, तितक्या लवकर आपण त्या जबाबदारीतून मुक्त होणार आहोत असं आम्हाला दोघांना पर्सनली वाटतं. आणि हो, अगदी बरोबर आहे, व्याज खूप जातो, पण मग त्यानुसार जर आपण प्लॅनिंग केलं तर 100% आपण जो व्याज जाणार आहे तो वाचवू शकतो. आणि जी काही आपली अमाऊंट आहे ती आपण जरी आपण 25 वर्षाचं लोन घेतलं असलं तरी आपण टार्गेट ठेवलं की 10 वर्षामध्ये मला फेडायचंच आहे, तर आपण ते करून दाखवू शकतो. म्हणून आपण आपला आवाका बघून आपल्याला जर समजा आपण 50 लाखाचं लोन घेतलं तर ते आपण 10 वर्षात फेडू शकणार आहोत का? आपण 70 लाखाचं लोन घेतोय, फ्लॅट घेतोय, तर आपण ते 10 वर्षामध्ये फेडू शकणार आहोत का? 10 ते 15 वर्षामध्ये? हा विचार करून निर्णय घ्या. ठीक आहे, स्वतःचा 1 BHK असू देत, 2 BHK असू देत, 5 BHK असू देत, कोणताही जो काही तुमचा ड्रीम होम आहे, जे काही तुमचं बजेट असणार आहे, जेवढं काही तुमचं लोन असणार आहे, ते लोन घेत असताना आपण लॉंग टर्मचंच घेणार आहोत, पण आपण त्यातूनही सेव्हिंग्स करत करत आपण एकदम अमाऊंट भरून आपल्याला ते लवकर क्लोज करायचं आहे. एकदा का आपलं भाडं बंद झालं किंवा जरी आपलं भाडं चालू असलं तरी देखील आपल्याला काही अमाऊंट ही बाजूला काढून ठेवायची आहे आणि भाडं बंद झाल्यानंतर आपल्याला ती आहे तशी अमाऊंट इकडे वापरता येईल आणि लवकरात लवकर आपलं लोन फिटेल. हे टार्गेट ठेवलं तर नक्कीच तुम्ही फायद्यामध्ये राहणार आहात. तुमचा तोटा होणार नाहीये, तुमचा व्याज जास्त जाणार नाहीये. त्यानुसार प्लीज प्लॅनिंग करा. बरेचसे फायनान्शियल चॅनल्स आहेत जे तुम्हाला याचं छान मार्गदर्शन करतील की दरवर्षी तुम्ही किती हप्ते जास्त भरले पाहिजेत जेणेकरून बरोबर. तुमचे लोनचे एवढे एवढे वर्ष कमी होतील. सो असा सगळा स्टडी तुम्हाला असे सगळे स्टडी सांगणारे बरेचसे व्हिडिओज आहेत, ते देखील तुम्ही इतर चॅनलवरती जाऊन पाहू शकता. पण न डगमगता तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास यावा म्हणून आम्ही ही सगळी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये वाचायला आवडेल. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.